एकाच पक्षाचे 2 वर्धापनदिन, 2 नेते, 2 दावे आणि एक प्रश्न. खरी शिवसेना नक्की कोणाची? 2022 मध्ये आमदार गेले, पक्ष आणि चिन्ह गेलं आणि आता काही खासदारांबाबत ही चर्चा सुरू आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडून लोक का गेले आणि ते पुन्हा उभा राहू शकतील का? 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठा आमदार गट बाहेर पडला, सरकार पडलं आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं. तेव्हापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप करत आहेत. ठाकरे गट म्हणतो ही होती गद्दारी, जनतेने एका विचारासाठी मतदान केलं होतं आणि नंतर निवडून आलेले नेते वेगळ्या गटात गेले. दुसरीकडे शिंदे गट म्हणतो आम्ही कोणाला फोडलं नाही, लोक स्वतःहून आमच्याकडे आले आहेत आणि ते एक प्रश्न विचारतात, जर उद्धव ठाकरे इतके मजबूत होते तर त्यांचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी वारंवार का गेलेत? उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांपासून दूर गेले, निर्णय काही मोजक्या लोकांभोवतीच फिरू लागले. तर ठाकरे गट म्हणतो सत्ता आणि दबावामुळे पक्ष फोडला गेला आहे. पण थांबा, या संपूर्ण वादात एक गोष्ट कोणीच बोलत नाही, मतदाराचं काय? मतदाराने ज्याला निवडून दिलं त्याने नंतर भूमिका बदलली, तर जनादेशाचं काय? आज शिंदे गटाकडे सत्ता आहे, पक्षाचं नाव आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे, तर ठाकरे गटाकडे ठाकरे नाव आहे, निष्ठावान कार्यकर्ते आहेत. म्हणून आजची लढाई फक्त 2 नेत्यांची नाही, ती वारसा विरुद्ध सत्ता आणि भावना विरुद्ध राजकारण यांची आहे. मग तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.